सौरभ सोनवणे हा यांचं नाव घेऊन मारत होता. यांच्या जीवावरतीच यांनी हे सगळं केलंय. नाव सांगितलंय. प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे की मी जी सांगितलंय आता की माझ्या भावाने मला जे ॲम्ब्युलन्समध्ये सांगितलंय की यांचं नाव घेऊन मला मारत होते की आमचं काही होणार नाही, आमच्या पाठीमागं असे लोक आहेत. मी त्यांचं नाव पोलिसांना दिलंय आणि ह्याच्यासोबत माझ्या भावासोबत जो असणारा उमेश माने आहे त्याला पण हल्ला करताना तेच नाव घेत होते. त्याच्यानंतर माझ्या भावानं पण मला सांगितलं होतं आणि तोच नाव मी सांगतोय किंवा त्यांच्यामुळंच माझ्या भावाची हत्या झाली. त्यांनी जर पाठबळ जर दिलं नसतं तर माझा भाऊ आज जिवंत असता. माझी एवढीच प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी माझ्या भावाला न्याय मिळवण्यासाठी ज्या पाठबळामुळं माझ्या भावाची हत्या झाली त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी. आणि माझं असं म्हणणं क्लिअर तपास करा. तुम्ही तपासामध्ये पूर्ण त्याचे कॉल डिटेल चेक करा. त्याचा कॉल झालाय का ती बघा. जो गायकवाड म्हणून रामेश्वर ज्याने की चाकूने हल्ला केलाय त्या गायकवाडच्या मुलाचे कॉल डिटेल चेक करा. त्या कॉल डिटेलमध्ये 100% नंबर मिळून जातील. तो एवढा कॉम्पिटिशनली बोलतोय, तिकडनं येऊन इथं हे करतोय म्हणजे ह्यांच्या जीवावरच आला ना तो. कोण नेमकं नाव? रामेश्वर सांगितलं ना मी नाव. ज्यांचं माझ्या भावानी उमेश माने म्हणून आहेत त्यांना मारताना सांगितलंय किंवा सौरभ सोनवणे हा यांचं नाव घेऊन मारत होता. यांच्या जीवावरतीच यांनी हे सगळं केलंय. नाव सांगितलंय. काय स्टँड आहे तुमचा? काहीच नाही. ते नाव ऍड करून घ्यावं आणि तपास करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. दोस्तों, अगर आपको ये वीडियो इन्फॉर्मेटिव लगा तो अभी के अभी इस चैनल को सब्सक्राइब कर लीजिए। अपनी राय कमेंट में जरूर बताएं। सपोर्ट करने के लिए लाइक और शेयर भी कर दीजिए।